सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आता ज्येष्ठ अमावस्या, आता काही लोक सोबती अमावस्या म्हणतील, काही लोक दर्श अमावस्या म्हणतील। याचं कारण सांगते। 13 तारखेला संध्याकाळी 6:50 अमावस्या सुरू होणार आहे। वार आहे सोमवार आणि मंगळवारी म्हणजे 14 तारखेला दुपारी 3:14 अमावस्या संपणार आहे। आता आपल्यामध्ये उदयतिथी धरली जाते, कारण सोमवारी अमावस्या ही 6:50 म्हणजे 7 वाजेच्या दरम्यान अमावस्या सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी जी सूर्याने बघितलेली आहे म्हणजे 3:14 त्याची सांगता होणार आहे। म्हणून अमावस्या ही मंगळवारची धरली जाणार आहे, ज्याला दर्श अमावस्या, ज्येष्ठ अमावस्या असं म्हणतात। आता अमावस्या म्हटलं तर आपण बरेच काही पितरांसाठी सेवा करत असतो। आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती कमी होण्यासाठी अतिशय महत्त्वाची सेवा ज्या बऱ्याच महिला करत आहे, मागे सुद्धा या संदर्भात व्हिडिओ केला होता। आता परत एकदा माहिती मिळाली आहे की आपल्याला कर्पूर होम कसा करायचा आहे। कर्पूर होम म्हणजेच काय, कापराचा होम आपल्या घरात करायचा आहे नारळाचा वापर करून। तो कसा करायचा, काय करायचा, त्या संदर्भातलीच माहिती आता आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। सगळ्यात आधी कर्पूर होम का करतात ते बघूया। घरातली निगेटिव्हिटी अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते। घरात वारंवार भांडण होणं, घरात एक निगेटिव्ह वाइब्स येणं किंवा कुठलेही काम न होणं किंवा हितशत्रू आहे, कोणाचा तरी तुम्हाला त्रास आहे, ज्याच्या अंडर तुम्ही जगता आहात, कोणीतरी तुम्हाला टॉर्चर करत आहे, तुमच्या घरामध्ये वास्तू दोष आहे किंवा तुमच्या घरात सतत भांडण, सतत कटकट, खूप जास्त प्रमाणात तुमच्या घरात निगेटिव्हिटी असेल तर हा कर्पूर होमची व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा कधी करावा तर अमावस्येपासून सुरुवात करू शकता। मग तुम्ही सोमवारी संध्याकाळी 7 नंतरही तुम्ही कर्पूर होम करू शकता किंवा मंगळवारी तुम्ही दिवसभरातही कर्पूर होमला सुरुवात करू शकता। आता सेवा करण्याच्या आधी याचे नियम सांगते काय आहे। कर्पूर होम कोणीही करू शकतो। कर्पूर होमला आपल्याला नारळ लागणार आहे, कापूर लागणार आहे आणि काळीपेटी लागणार आहे। आता कर्पूर होम का करायचा ते सांगितलं, कोणीही कर्पूर होम करू शकतो। एखादा दिवस जर स्किप झाला आपल्याकडनं तरी हरकत नाही। मासिक धर्माचे 4 दिवस बाजूला गेले की 5व्या दिवसानंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता। एखादीला जर अचानक गावाला जायचं आहे, एखादा दिवस स्किप झाला तरी अडचण नाही। आता सेवा कशी करावी ते तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी सेवेचे काय नियम आहेत। ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं, शक्यतो मांसाहार वर्ज्य करा। तुम्ही कर्पूर होमची सेवा करताना शक्यतो तुम्ही मांसाहार वर्ज्य करा। ही सेवा तुम्ही अमावस्या ते अमावस्या करायची असते। म्हणजेच काय असतं ना, आता हा जो नारळ आहे अमावस्येला या नारळावर सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला मी, म्हणजे मी सुरुवात केली तर शेंड्या वगैरे काढायच्या नाही, कारण काय होतं ना, नारळ लगेच तडा जातो। शेंड्या काढून जर तुम्ही केलं तर नारळ लगेच तडा जाणार, मग तुम्हाला कितीतरी नारळ बदलावा लागतो। आता समजा मी आता सेवेला सुरुवात केली, मंगळवार बुधवार गुरुवार, मंगळवार ते मंगळवार माझी सेवा चांगली राहिली, अचानक नारळाला तडा गेला। तडा गेला म्हणजे वाईट होतं असं काहीच नाही, उष्णतेमुळे त्याला तडा जातो। आणि शक्यतो जेव्हा जेव्हा मी सेवा केलेली आहे मला तडा तरी नाही गेला। आता मी काही वेगळं नारळ नाही आणत, सर्वसामान्य आपलं नारळ असतं, पण मी हे काढत नाही, शेंडाने काढत नाही। तर आता समजा 8-10 दिवस सेवा झाली आणि अचानक नारळाला तडा गेला तर हे नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता। नवीन नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। मग त्यात आता समजा आज तडा गेला तर आज मी बाजूला काढून घेईल, नवीन नारळ घेईल, लगेच माझी सेवा कंटिन्यू केली। आता हा जर नारळ अमावस्या ते पौर्णिमेपर्यंत चांगला राहिला, व्यवस्थित, काही टेन्शन नाही, आपल्याला व्यवस्थित नारळ आहे, म्हणजे तुम्हाला वाटलं की हा तुम्ही कंटिन्यू करू शकता तर नक्कीच तुम्ही हा नारळ कंटिन्यू करू शकता। पण ज्यांना वाटतंय की पौर्णिमा आली आहे, मला नारळ बदलायचा आहे, कारण काही लोक पौर्णिमा आणि अमावस्या म्हणजे 15 दिवसातून नारळ बदलतात। आणि आता समजा हा माझा चांगला नारळ आहे, पौर्णिमेपर्यंत छान तो राहिला, मग मी काय करेल, हा नारळ घेईल, जो जुना नारळ आहे तो काढून घेईल, तो चांगला राहिलेला आहे, नवीन नारळाने मी सेवा करेल। मग ह्या नारळाचं काय करायचं हा लय मोठा प्रश्न आहे। तर ह्या नारळाचा जो चांगला नारळ आहे, जो तडा गेलेला नाही आहे, 15 दिवस मी याच्यावर सेवा पण सांगते काय करायचं आहे, पण आधी नियम अटींवर फार असतो आपला। तर 15 दिवस मी ही सेवा केली, नारळ चांगला राहिला, मला वाटलं आहे आता नारळ बदलायचं, तर हा जुना नारळ मी याच्या शेंड्या वगैरे काढणार, तो फोडणार आणि त्याचं मी काहीतरी गोड करून खाणार। पण मला वाटलं की अमावस्या ते अमावस्या 1 महिना, आणि काय होतं ना, 1 महिना असा नारळ जर ठेवला तर तो बऱ्यापैकी म्हणतो ना की तो थोडासा खराब होत जातो, कारण रोज उष्णता, त्याच्याकडे खरतर ती उष्णता नाही, खूप मोठी सेवा आपल्याकडनं घडते।
15 दिवसातून एकदा पौर्णिमेला नारळ बदलावं. ज्यांना पौर्णिमेला शक्य होत नाही त्यांनी मग कुठल्याही शुभ दिनी, की चला आज पौर्णिमा आली आहे, मला मासिक धर्माचा 4था-5वा दिवस होता, आज माझ्याकडनं सेवा नाही झाली, तर पौर्णिमेनंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तुम्ही नारळ बदलू शकता. मग तो नारळ तुम्ही बाजूला ठेवायचा, तो मस्त फोडून त्याचं गोड करून काहीतरी खायचं आणि नंतर दुसरा नारळ घेऊन तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. समजलं? आता सेवा काय करायची ना ते तुम्हाला सांगते. काहीच नाही, नारळ घ्यायचा, देवासमोर ठेवायचा. आता मी हातात घेऊन दाखवते, तुम्हाला हातात नारळ घ्यायचा नाही आहे. हा देवासमोर एका डिश मध्ये तुम्हाला ठेवायचा आहे, देवघरासमोर डिश मध्ये. ताई आमचं देवघर वरती टांगलेलं आहे, तुम्ही खाली घेऊ शकता, म्हणजे खाली एखाद्या पाटावर घेऊन तुम्ही सेवा करू शकता. शेटा समोर असावा आणि असा नारळ. आता 7 कापूर तुम्हाला घ्यायचे आहे. भीमसेनी कापूर घ्या, कुठले पण कापूर घ्या. तर हे 7 कापूर तुम्हाला घ्यायचे आहे आणि अशा ह्या नारळावर जाळायचे आहे. आता मी हातात घेतलंय, हातात घ्यायचं नाहीये, डिश मध्ये ठेवायचंय खाली. ठीक आहे, असं घ्यायचं आणि आपल्या उजव्या हाताने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 11 माळी जप करणं शक्य असेल तर 11 माळी करावी. नाहीतर भीमसेनी कापूरचे 7 वड्या घ्या. आता भीमसेनी कापूर का सांगते, कारण तो चांगला असतो. दुसरा साधा घेतला तरी हरकत नाही, पण भीमसेनी कापूर घ्याने काय होतं, भीमसेनी कापराच्या वड्या काही मोठ्या आहेत, काही छोट्या आहेत, योग्य म्हणजे मीडियम साईज मध्ये 7 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. या वड्या शांत होईपर्यंत लगातार 7 कापूर वापरायचे नाही. आता समजा बघा, मी एक कापूर घेतला, हा जोपर्यंत जळतो आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जेवढ्या माळी होतील तेवढ्या. किंवा माळ नसेल तर फक्त शांत व्हायची वाट बघायची. आता मला कळत आहे की हा कापूर शांत होतो आहे. शांत होणं म्हणजे काय, तर शांत होणं म्हणजे हा आता जळणं याचं थांबत आहे, थोडंच बाकी आहे. मग काय करेल, अशा वेळेस तो जळून तो पूर्ण भिजू द्यायचा नाही. पहिला कापूर भिजेपर्यंत लगेच दुसरा टाकायचा. समजलं असेल? आणि चुकून वापरून जरी तो भिजला तरी घाबरायचं नाही, पण शक्यतो याच्याकडे लक्ष द्यायचं की हा पूर्ण कापूर जळेपर्यंत आणि तो संपण्याच्या आधीच दुसरा कापूर टाकायचा आहे, दुसरा कापूर संपण्याच्या आधीच तिसरा कापूर टाकायचा आहे, चौथा टाकायचा आहे, 5वा टाकायचा, 6वा टाकायचा, 7वा टाकायचा. 7वा कापूर झाला, 7वा कापूर पूर्ण शांत होईपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र तुम्हाला करायचा आहे. समजलं असेल? आता ही माझी सेवा झाली, लगेच ही माझी सेवा झाली तर लगेच ते ताट असेल, जी डिश असेल ती उचलून मी बाजूला ठेवली. एका जागी ठेवायची नाही, फक्त सेवा होईपर्यंत देवासमोर ठेवायचंय, नंतर उचलून तुम्ही ठेवू शकता बाजूला. लग्नाच्या आधी माझी आई दरवर्षी म्हणजे दर महिन्याला असायचं की आता समजा 12 अमावस्या येतात तर 6-7 अमावस्या तरी आरामशीर माझी सेवा करायची सेवा आहे. कारण याच्यावर खूप सुंदर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ होते. घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती कमी होते आणि याच्यात तुम्ही जेवढी जी काही सेवा केली आहे त्याच्यातच ती साठलेली असते. म्हणून ते नारळ वाया जाता कामा नाही. ते नारळ तुम्हाला छानपैकी फोडून खायचं आहे, फोडून त्याचं काहीतरी करा. या पद्धतीने एक दिवस मी गावाला गेली, तुमच्या घरात कोणीतरी असेल त्यांना सेवा करायला, या सेवेचे कुठलेच नियम अटी नाही. ताई आम्ही 2 दिवस गावाला गेलो, 4 दिवस गावाला गेलो, हरकत नाही, तुम्ही करू शकता. पण पौर्णिमेला नारळ बदललं तर उत्तम. ज्यांना वाटतं आहे खूप खर्च होईल आमच्या नारळाचा, त्यांनी महिन्यातून एकदा बदलावा आणि मग ते फोडून तुम्ही खाऊ शकता. तडा गेला तर ते नारळ तुम्हाला टाकून द्यायचं. वारंवार तडा, आता मी तरी खूप वर्ष झाले, आईचं पण बघत झाली, कधी तडे नाही गेले, पण होतं असं. मी असं नाही म्हणते तडा जात नाही, जातोच तडा, पण मी तिकडेही सेवा करायची आणि इकडे पण माझ्याकडनं सेवा घडते, तर पण कधी तडा वगैरे नाही गेला. आणि जरी गेला चुकून वापरून तरी काहीच मनात आणायचं नाही, काही निगेटिव्हिटी काहीच नाही आहे. जेवढी निगेटिव्हिटी आहे म्हणजे आहे ना तेवढी कमी होते आणि नारळ हे पूर्ण सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. तर आपल्याकडनं जरी काही तडा गेला तरी घाबरायचं अजिबात नाही, काहीच होत नाही. परमेश्वराची सेवा करत आहे आणि महाराजांचं बळ आपल्या पाठीशी असल्यावर काहीच घाबरायचं नाही. ही सेवा तुम्ही करायला सुरुवात करा आणि अनुभव काय येत होती बघा. तुम्हाला सांगते ना, 7 कापूर जाळायला ना अगदी म्हणजे 10 मिनिटं सुद्धा खोकून जातात, पण सेवा खूप छान आहे की 10 मिनिटं आपलं नाम जप होतं, मस्त सेवा होते. आणि भीमसेनी कापूर हा खूप चांगला आहे. आपल्या घरात जाळल्याने सुद्धा जे काही बॅक्टेरिया आहेत ते सुद्धा कमी होतात. पावसाचे दिवस आहेत, जर आपण सायंटिफिकली बघायला गेलं तर पावसाचे दिवस आहेत, तर आपणही आपल्या घरासाठी काही करणं नक्की चांगलं आहे. तर तुम्ही सुद्धा जर सायंटिफिकली बघायला गेलं आणि अध्यात्मिक याचा प्रचंड फायदा आहे. नक्की जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता, तुम्हाला चांगला अनुभव येईल. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आज इथेच
आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एखाद्या